विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. इतके दिवस जो प्रोटेस्ट सुरू होता जंतर मंतरवर म्हणूया आपण, शेवटी ना सीजेपी ही जी पार्टी आहे यश मिळालंय. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाय. पण मी तुम्हाला सांगू का, आता काय होणार? दुसरा कुठला तरी व्यक्ती मंत्री होणार आहे. मी तुम्हाला सांगतो, हे जे मंत्री होतात, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत बाळांनो. बट जस्ट मी सांगतोय ते बरोबर आहे का? फक्त मला सांगा. मला सांगा, कॉमेंटमध्ये सांगा, हा सर तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे म्हणून. पहिली गोष्ट म्हणजे मला सांगा, की निवडणुकीचं तिकीट जेव्हा कुठलीही पार्टी कुठल्याही उमेदवाराला देते, ते डायरेक्टली देत नाही. तिथेही तो उमेदवार अगोदर पैसे देतो, पार्टी फंड म्हणूया आपण. ओके, निवडून येण्यासाठी करोडो रुपये खर्च करतो, करोडो. त्याचे आकडे छोटे नाहीयेत. आमदारकीच्या निवडणुकीला हल्ली 500-600 कोटी खर्च करतायत लोक. बजेटच वेगळं आहे, लक्षात घ्या. म्हणजे बघा, तिकीट मिळवण्यासाठी पैसे दिलेत, निवडून आणण्यासाठी पैसे दिलेत, निवडून आल्यानंतर लकीली ज्या पक्षातून निवडला होता त्या पक्षाची सत्ता आली, तर टार्गेट काय? मंत्रिपद मिळवायचं आहे. बरं, हेही काय आरामात काय मेरिट बघून देणार आहेत व्हय? आपल्यासारखी थोडीच मेरिट लिस्ट आहे तिथं. तिथं याला का पैसा. मग एवढ्या इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जर मंत्रिपद मिळालं असेल, तर पहिली गोष्ट काय? ओके, ROI, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट. बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंटची रिटर्न तर जोरात मिळणार आहे त्यांना. टार्गेट तेच असणार आहे. तर माझं म्हणणं काय, माझं डायरेक्ट पंतप्रधानांनाच रिक्वेस्ट काय करतोय आपण, किंवा आपण सगळ्यांनी काय रिक्वेस्ट करतोय, की मंत्री बदला. ओके, नवीन मंत्री येऊ देत, पण त्यांनी काय केलं पाहिजे? ही जे पेपर फोडी सारखी प्रकरणं आहेत, ही याचा निकाल तर लवकर लावला पाहिजे, फास्ट ट्रॅक मध्ये. लक्षात घ्या, यातल्या दोषींवर कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. ही पहिली गोष्ट आहे, पहिली रिक्वायरमेंट आहे. बरं, सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. मी मी बघितलंय बरं का, की काउन्सिलिंग बघा, मी काय सांगतो लक्षात घ्या. काउन्सिलिंग मध्ये जे फार अगोदरपासून काही विचित्र लोक आहेत, हे काउन्सिलर नाही आहेत, एजंट आहेत. ओके, एजंट आहेत. कॉलेजचे एजंट आहेत, लक्षात घ्या. म्हणजे पहिल्याच्या मॅनेजमेंटच्या सीट्स असतात ना, ऑब्व्हियसली डोनेशन घेतलं जातं. त्या डोनेशन मध्ये ही मंडळी इन्व्हॉल्व असतात. पण डोनेशन भरतोय तो पण एजंट गाठतोय. बर, मेन पॉइंट काय लक्षात घ्या, की इथपर्यंत ठीक आहे हो, मॅनेजमेंटच्या जागा, पण त्याच्याही पुढच्या लेवलला लोक जात आहेत. मी कालच जे सरांच्या लाईव्ह लेक्चर मध्ये बघितलंय, सरांनी एक फोन कॉल प्ले करून दाखवला होता. तो लास्ट इयर पण आम्ही ऐकला होता. ओके, सरळ सरळ ना, डेली म्हणतो ना आपण, काय रे बघा, ते फोन करायला असतात बघा, ते क्लासेसवाले फोन करून ऍडमिशन्स घेण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या घरी क्लासेसचा फोन येतो ना, तसे डायरेक्टली ना लेडीज लोकांना हायर केलं कॉल करण्यासाठी. हे डायरेक्टली फोनवर सांगतायत, विचारतायत, की आम्ही देऊ कॉलेज बघा. आणि त्या मुलगा पहिला काय म्हणला, की आईशी बोला. आईनं थोडंसं बार्गेनिंग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या पलीकडून काय सांगण्यात आलं, नाही नाही, तुम्ही 20 लाख रुपये घेतोय आम्ही, मग तुम्हाला आम्ही सीओपी देतोय. तिथं गेला की तुमची प्लेसमेंट होणार आहे. अरे, कशी प्लेसमेंट होईल? ते तुमच्यात स्किल नसेल तर प्लेसमेंट तुम्ही सीओपीत जावा, नाहीतर IIT जावा. प्लेसमेंट होणार नाही. मी तुम्हाला सांगतो, युट्यूबवर व्हिडिओ शोधा. IIT पवई, मुंबई, IIT पवई, देशातली टॉपची IIT आहे. लास्ट इयर एका मुलाला 4.5 लाखाचं पॅकेज मिळालं. IIT मधून किती लाखाचं पॅकेज? 4.5 लाख, 4.5 लॅक्स. अरे, काय उपयोग झाला IIT घेऊन सांगा बघू? स्किलच नाही ना, घेतला गेला. नाही झालं. अरे, त्या IIT मध्ये, व्ही-आय-टी मध्ये, सी मध्ये मॅथ्सचा पोर्शन तरी झेपणार आहे का तुम्हाला? व्ही-आय-टीची मुलं असतील त्यांना माहिती आहे वेक्टर स्पेस कसला खतरनाक टॉपिक आहे, लक्षात घ्या. मग तुम्हाला मी सांगू का, हा रडत तिथे बी काहीतरी कराल म्हणूया आपण, पण उपयोग काय? तर माझं आता म्हणणं काय ते नीट लक्ष द्या. आता आपल्याला यांच्या विरोधात काम करायचं आहे. ओके, पहिली गोष्ट म्हणजे दिनेश सरांशी मी अजून नाही कॉन्टॅक्ट केला, लक्षात घ्या. पण इथं मला जोशी सरांचं कौतुक करायचं आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत मागं हटणार नाही. सरांचं एक वाक्य आहे, लक्षात घ्या. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. दोषींवर कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. सीईटी मध्ये होणारे हे प्रकार थांबलेच पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री साहेबांपर्यंत मी त्यांच्या व्हिडिओ खाली कॉमेंट बघितलेत. मी सुद्धा कॉमेंट केलेत, लक्षात घ्या, की हॅशटॅग जस्टिस फॉर स्टुडंट MHT CET. MHT CET महाघोटाळा. मग कालच्या सरांनी पण महाघोटाळा असं टायटल टाकलंय. स्वयं जोशी सरांचं ते चॅनलवरती व्हिडिओ बघा. मुख्यमंत्र्यांचं Instagram आहे, Facebook आहे, Twitter आहे, सगळीकडे जाऊन कॉमेंट करा. पण मला एक म्हणायचंय, हे जे आहेत ना, शिक्षण मंत्री होते, हे नॅशनल लेवलचे होते ना, केंद्र सरकार. आपले शिक्षण मंत्री कोण आहेत? मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचूया, पण आपले जे शिक्षण मंत्री आहेत त्यांची नावं जरा कॉमेंटमध्ये द्या बघू.
ओके. मी तुम्हाला सांगतो त्यांच्यापर्यंत पोहोचूया ना ही गोष्ट. जर हे शिक्षण मंत्री तुमच्या तालुक्यातील असतील, ओके, तर तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकताय. मी तुम्हाला सांगतो पोहोचलंच पाहिजे. त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवलीच पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो अ, राहुल कुलकर्णी नावाचे एक रिपोर्टर आहेत. ओके. मी बघितलं जोशी सरांनी त्यांना सुद्धा टॅग केलेलंच आहे. त्यांना सुद्धा रिक्वेस्ट केलेली आहे, की त्यांनी या मुद्द्यावर लक्ष घातलं पाहिजे. म्हणजे ती अशी व्यक्ती आहे राहुल कुलकर्णी, प्रत्येक मुद्द्यावर त्यांचे व्हिडिओ आहेत. तटस्थ कुणाची बाजू इकडं-तिकडं काही नाहीये लक्षात घ्या. मग त्यांना सुद्धा आपण रिक्वेस्ट करूया, की या मुद्द्याकडे लक्ष घातलं पाहिजे. अरे अख्ख्या जगाला कळालंय हे नंबर कुठले आहेत ते. आता हे काही लकी नंबर नाहीयेत किंवा काही वेगळे नंबर नाहीयेत. तुम्ही सांगा कॉमेंटमध्ये कुठले नंबर आहेत. मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, अख्ख्या जगाला माहिती आहे, की हे नंबर कुठले आहेत लक्षात घ्या. यांच्यावर डाऊट आहे सगळ्यांचा, की सीईटी सेलचे रिझल्ट कदाचित, कदाचित कदाचित म्हणण्यापेक्षा ना बाळांनो, मी तुम्हाला सांगतो ना, की गेले 4 वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. आता नेक्स्ट इयर कुणाची हिंमत नाही व्हायला पाहिजे, एवढी या प्रकरणात शिक्षा व्हायला पाहिजे. म्हणजे इथं महाराष्ट्रातले जरी कुठले कोचिंग माफिया असतील, तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई व्हायला पाहिजे. उद्या काय होणार आहे माहितीये का, की टॉपच्या कॉलेजमध्ये ही अशीच ओके 2 नंबरवाल्यांची मुलं म्हणूया आपण, की कष्टाचा पैसा कोणी असं गुंतवत नाही भावानो कुठं. नाही. कष्ट करून जो पैसा कमवतो ना, असं 20-30 लाख रुपये कुठं डोनेशन भरत नाही किंवा कुठेही काय. मी तुम्हाला सांगतो, गुजरातमध्ये एक हिऱ्याचे व्यापारी आहेत बरं का लक्षात घ्या. फार मोठे व्यापारी आहेत. त्यांच्या मुलाला त्यांनी 6 महिने भारत भ्रमण करायला लावलं होतं. तो केरळमध्ये इकडं-तिकडं अशा न्यूज आल्या होत्या. म्हणजे बघा, म्हणजे अरबपती असेल मुलगा, त्याचे वडील म्हणूया आपण. पण नाही, मुलाला कळालं पाहिजे, की जगात काय चाललंय ते. असे पालक पाहिजेत ना. मी तुम्हाला सांगतो हे जे पालक आहेत ना मूर्ख जे 20 लाख रुपये भरून रिझल्ट विकत घेत आहेत. पुन्हा सीईटी तुमचा मुलगा जाणार. तिथेही रिझल्ट विकत घ्या. शक्य नाही होणार तिथं. पण मॅनेज काहीतरी म्हणूया आपण. अरे पुढे कुठपर्यंत मॅनेज करणार आहे? मी तुम्हाला सांगतो या मुलांकडून कुठली तुम्ही अपेक्षा ठेवणार आहे? बघ तेवढा पैसा असतो काही लोकांच्याकडे असतो. प्रचंड पैसा असतो. ओके. किंवा काही पालकांना मूर्खाचं काय वाटतं, की मला माझ्या काळात हे मिळालं नाही, माझ्या मुलाला ते मिळालं पाहिजे. अरे असल्या गोष्टी पण नको आहेत. मगाचं उदाहरण दिलं तसं तुम्ही तुमच्या मुलाला ढकला बाहेर, त्याला जग बघू दे थोडंसं. स्वतःच्या कष्टाने सगळ्या गोष्टी मिळवू दे, त्याला प्रामाणिकपणाचं महत्त्व कळवू दे. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे काँग्रॅच्युलेशन्स यांनी राजीनामा दिलाय. पण जी नवीन व्यक्ती येणार आहे, तो काय सगळ्यात प्रामाणिक भेटेल ही अपेक्षाच ठेवणं सोडून द्या. पण त्यांच्याकडनं एक अपेक्षा ठेवू शकतोय, की लवकरात लवकर क्विकली ओके, गव्हर्नमेंटकडून पण अपेक्षा ठेवतोय, की तिने असे कठोर कायदे आणले पाहिजेत. शिक्षण क्षेत्रात तर ह्या गोष्टी नको आहेत. तुम्ही डोनेशनमध्ये कमवा. ओके. नवीन कॉलेजला मान्यता देताना शिक्षकांच्या बदल्यांमध्ये हुमन पैसा असतो, कमवा. ओके. बऱ्याचशा गोष्टी 2 नंबरच्या तुम्हाला त्या न बोलण्यासारख्या गोष्टी आहेत, कमवा. पण इथं नको आहे ना. इथं जो विद्यार्थी प्रामाणिक आहे त्याला जाऊ दे ना पुढं. ओके. मी सांगतो काय लक्षात घ्या, की इथं काय प्रकार आहे माहिती आहे का? इथं दोषी पण आपणच आहे. मी तुम्हाला सांगतो. मला सांगा ना, अगदी शाळेच्या टेस्टमध्ये पण आपण इतरांची उत्तरं बघून लिहिली होती काय? एकमेकांना उत्तर सांगितलं होतं पण नाही म्हणून. तिथून सगळं थांबलं पाहिजे. आपल्यात पहिला प्रामाणिकपणा आणूया आपण लक्षात घ्या. आपल्यात पहिल्यांदा प्रामाणिकपणा आणूया आपण. आपण प्रामाणिकपणे अभ्यास करूया. आपण आपले 100% एफर्ट्स देऊया. ओके. मी तुम्हाला सांगतो या गोष्टीवर आता एक अंकुश येणारच आहे लक्षात घ्या. ओके. याच्यावर कठोर निर्णय यायलाच पाहिजेत. गव्हर्नमेंटच्या पण ते लक्षात आलंय म्हणून तर राजीनामा दिला. नाहीतर अवघड होतं राजीनामा घेणं लक्षात घ्या. पण मिळाला. ओके. याचा अर्थ गव्हर्नमेंट विद्यार्थ्यासमोर झुकलेलं आहे. अशा वेळेस योग्य मागण्या त्यांच्यावर पोहोचल्या पाहिजेत आणि ह्यासाठी आपण जोशी सर असतील, निशांत पटवर्धन सर असतील, अशा लोकांना सपोर्ट दिलाच पाहिजे. मला सांगताना अतिशय आनंद होतोय, की मी तुम्हाला सांगतो जोशी सरांचं लेक्चर ओके. मी आता परत 1 मिनिटासाठी चेक करतो. काय वेळ लागणार आहे? काहीच नाही वेळ लागणार. म्हणजे जोशी सरांनी जो व्हिडिओ अपलोड केला होता आणि तो ना YouTubeवर एक फीचर आहे, हाईप म्हणून ओके. मग त्याच्यावर मी काल बघितलं होतं बरं का, की जोशी सरांचा व्हिडिओ टॉपला होता अक्षरशः लक्षात घ्या. म्हणजे पूर्ण देशामध्ये मी तुम्हाला सांगतो, सरांचं टायटल काय होतं व्हिडिओचं? ओके, सरांनी लाईव्ह घेतलं होतं का सेशन? ते लाईव्ह नव्हतं. ठीक आहे. व्हिडिओच होता. ओके, महाघोटाळा म्हणून 21 नंबरला आहे. 21 नंबरला आहे आणि हाइपचे पॉइंट 2 मिलियन आहेत. 2 मिलियन हाइप पॉइंट आहे. मग हे तुम्ही आता जागे झालेले आहात. ओके. तुमच्याकडून रिस्पॉन्स येतोय. आपण सगळ्यांनी मिळूनच काम करणार आहे. ओके. आमचे लीडर आहेत दिनेश सर.
ओके. महाराष्ट्रातले जेवढे एज्युकेशन चॅनल्स आहेत ना, दिनेश सर सगळ्यांना लीड करतायत लक्षात घ्या. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जो निर्णय घेतला जाईल, तो लवकर घेतला जाईल आणि त्यात नक्कीच विद्यार्थ्याचं हित विचारात घेतलं जाणार आहे. तो तुमचा सपोर्ट हवाय. ओके. आणि तुमचा सपोर्ट मला कुठल्या गोष्टीत हवाय? आजपासून तुम्ही प्रामाणिकपणे स्वतः हे करा. म्हणतो ना सिव्हिक सेन्स. आपण आपल्या देशाचा विचार करूया. आपण प्रामाणिकपणे अभ्यास करूया. सगळ्या गोष्टी मिळतील आपल्याला. ऑल द बेस्ट.